महाड तालुका युवा सेनेचं संघटन बळकट. विकास गोगावले यांच्या नेतृत्वात नवनियुक्ती बैठक उत्साहात. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महाडचे लाडके आमदार नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा सेना जिल्हा प्रमुख विकास गोगावले यांच्या पुढाकारानं आज महाड तालुका युवा सेनेचे संघटन बळकटीकरण व पदाधिकारी नवनियुक्ती बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. तालुक्यात युवा सेनेचं जाळं अधिक मजबूत व गतिमान करण्याच्या उद्देशानं आयोजित या बैठकीत पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पक्षाशी निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विकास गोगावले यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की महायुती सरकारचे जनकल्याणकारी निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी नव्या ऊर्जेनं कामाला लागलं पाहिजे. आपण फक्त पदाधिकारी नसून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे शिवसैनिक आहोत. त्यांच्या स्पष्ट नियोजनामुळे आणि जिव्हाळ्याच्या संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी प्रेरणा निर्माण झाली. या बैठकीला युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी, नवनियुक्त पदाधिकारी, युवा सैनिक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विकास गोगावले यांच्या दूरदृष्टीमुळे महाड तालुक्यात युवा सेनेचं संघटन अधिक बळकट होऊन शिवसेनेचा भगवा अधिक उंच भरारी घेईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी युवा सेना महाड विधानसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून प्रफुल्ल धोंडगे, बिरवाडी जिल्हा परिषद गट संपर्क प्रमुख अमर जंगम, सहसंपर्क प्रमुख लौकिक शिंदे, उपतालुका प्रमुख हरीश कदम, विभाग प्रमुख राकेश कदम, संपर्क प्रमुख सुशांत जाधव, सहसंपर्क प्रमुख फई मारकर व 4 सहसंपर्क प्रमुख धामणे, पंचायत समिती गण, उपतालुका प्रमुख राकेश माहमुनकर, संपर्क प्रमुख संभाजी कालगुडे, विभाग प्रमुख सचिन मोरे, सहसंपर्क प्रमुख शहरात पोटे, तर जयेश दिलीप शिंदे, जितेंद्र शेडगे, सचिन उतेकर, अनिकेत घोसालकर, तेजस म्हणूनकर यांची उपविभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. नाते विभागातून सचिन पार्टे, जिल्हा परिषद संपर्क प्रमुख, शैलेश मांडे, जिल्हा परिषद सहसंपर्क प्रमुख, नडगावतर्फे बिरवाडी पंचायत समिती गणातून भाऊ पेंढारी, उपतालुका प्रमुख, अल्पेश पवार विभाग प्रमुख, सौरभ महाडिक संपर्क प्रमुख, प्रतीक पवार सहसंपर्क प्रमुख, तर उपविभाग प्रमुख म्हणून गणेश शिर्के, करण वाझे, अभिजित गोलांबडे, किरण सिलिमकर, सचिन मोरे, समीर पेंढारी यांची नियुक्ती. तर रायगड पंचायत समिती गणातून गणेश अवकिरकर उपतालुका प्रमुख, अमर सावंत विभाग प्रमुख, किरण घाडगे सहसंपर्क प्रमुख, चंद्रकांत महाडिक उपविभाग प्रमुख, दासगाव जिल्हा परिषद गणातून राहुल उकिरडे यांची जिल्हा परिषद संपर्क प्रमुख, राजेश सुकुम सहसंपर्क प्रमुख, तासगाव पंचायत समिती गण राहुल कदम उपतालुका प्रमुख, तौसिफ काजी सहसंपर्क प्रमुख, बाबू पटेल सहसंपर्क प्रमुख, सत्यम गजमल विभाग प्रमुख, तर उपविभाग प्रमुख म्हणून अजित पाटील, विजय सावंत, निलेश बाई यांची नियुक्ती झाली. वरंद विभागातून विशाल संकपाळ जिल्हा परिषद संपर्क प्रमुख, प्रशांत खोपकर सहसंपर्क प्रमुख, गणेश साळुंके उपतालुका प्रमुख, संजय गुरव विभाग प्रमुख, प्रवीण मांढरे सहसंपर्क प्रमुख, उपविभाग प्रमुख म्हणून अभय सुंबे, निलेश उतेकर, रोहन देशमुख, प्रणय म्हस्के यांची नियुक्ती झाली आहे. विनेरे विभागातून सुबोध कासारी उपतालुका प्रमुख, नागेश सपकाळ विभाग प्रमुख, नितेश कदम सहसंपर्क प्रमुख, गणेश पवार सहसंपर्क प्रमुख आणि उपविभाग प्रमुखपदी तेजस भोसले आणि अजुम पेवेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेना कोर कमिटी सदस्य, कोकण सचिव आणि रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास शेठ गोगावले, शेतकरी कामगार सेना रायगड लोकसभा अध्यक्ष विजयाप्पा सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, समन्वयक अजित देशमुख, महाड विधानसभा समन्वयक इम्रानभाई पठाण, महाड तालुका प्रमुख रोहिदास आंबवळे, युवा सेना रायगड जिल्हा प्रवक्ता परेश सोनवळे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. आज या नियुक्त्या आपण या ठिकाणी करतोय आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण या ठिकाणी काम करतोय. डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, युवा सेनेचे माझे सहकारी आणि मोठे बंधू सामान्य पुरेशभाई असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपण या मतदारसंघामध्ये काम करत असताना गेले 4 टर्म भरत शेठ यांना आपण प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. त्यामध्ये तुम्ही सर्वजणांनी अगदी वयाच्या 18व्या वर्षापासून आतापर्यंत जे काही अवरात्र या ठिकाणी मेहनत केली आणि मेहनत करत असताना काही पदाधिकारी या ठिकाणी थोडे शांत राहिले. काही पदाधिकाऱ्यांना वेळ भेटत नसेल, काही पदाधिकाऱ्यांची कामांची अडचण असेल, त्याच्यामुळं काही पदाधिकारी कौटुंबिक अडचण असेल, त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला थोडासा अहमदाबाद हवा आहे. आणि आत्ताच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला चांगल्या पद्धतीचं यश या ठिकाणी पक्षाला मिळालं. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना तुमच्या सर्वांची असणारी मेहनत आणि या मेहनतीवरती काम करत असताना अगदी शिवसेना पक्षाचं जे काही नेतृत्व या महाड विधानसभा मतदारसंघातनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे ते म्हणजे भरतशेठ गोगावले. आणि भरतशेठने आम्हाला ताबडतोब या ठिकाणी सांगितलं की बाबा आपल्याला पदाधिकारी आपण जसं युवा सेनेमध्ये फेरबदल होतोय तसा भाद्रपडातही फेरबदल होणार हे मी तुम्हाला सांगतोय.
आणि आवर्जून सांगतोय, जो कार्यकर्ता पदाधिकारी काम करणार नाही त्याला शिवसेनेत हकालपट्टी होणार, पण पदावर त्याची या ठिकाणी पदावर त्याची जबाबदारी काढून त्याला पदमुक्त केलं जाईल. आणि मग या अशा सगळ्या जबाबदारी आज पक्षाने तुमच्यावरती सर्वांवरती दिलेल्या आहेत. माझी तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एक विनंती आहे की पहिले आपसातले वाद या ठिकाणी बाजूला ठेवा. कार्यकर्त्यांनी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करा. नाहीतर पदाधिकारी झाला की लगेच ID कार्ड छापतो आणि ID कार्ड छापलं लगेच लेटरहेड छापतो आणि मग सुरुवात होते तिथून. तर कृपया करून कोणीही तशा पद्धतीचं काम करू नका. पहिलं आपलं कामाचं कार्य या ठिकाणी दाखवा आणि कामाचं कार्य करत असताना तुमचं जे काही कौशल्य आहे ते ज्यावेळेला बाहेर येईल त्यावेळेला पक्ष संघटना अजून तुम्हाला या ठिकाणी पुढे जबाबदारी देईल. आज समजा माझ्याकडे शाखा प्रमुख पदाची जबाबदारी आहे. पक्ष नेतृत्वाने मला बघितल्यावर शाखा प्रमुख म्हणून हा चांगला काम करतो, उद्या उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, शहर प्रमुख आणि मग तालुक्याचा तालुका प्रमुख. मग इथपर्यंत ज्या वेळेला पक्ष ऑटोमॅटिक आपला हिरा जो आहे तो त्या ठिकाणी चालवत असतो. आणि मग तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आता आपल्याकडे 3-3.25 वर्ष आहेत विधानसभेला आणि मी तुम्हाला शब्द दिलेला आहे की पुढची येणारी भरत शेठची सीट ही किमान 50,000 मताधिक्याने आपल्याला करायचं. जिल्ह्यामध्ये काम करत असताना पक्ष नेतृत्वावरती जी आज पक्षाने जबाबदारी दिली आहे महाराष्ट्राचा मंत्री म्हणून आणि जे जे काय भरत शेठच्या खात्याच्या संबंधित आता विबीजी रामजी पानंद रस्त्याच्या विकसित भारत हा जी काही योजना भरत शेठच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे त्याचं नॉलेज कुणाला आज भेटलंय का? नवीन कायद्यामध्ये काय बदल झालेले आहेत? आता तुमच्या असणारे साखव, तुमच्या असणारे भिंत, तुमच्या असणारे अंतर्गत रस्ते या सगळ्या गोष्टी भरत शेठच्या योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट थेट ग्रामपंचायतीला होणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या जे काही आता उद्याच्या 39 ग्रामपंचायत त्याच्यासाठी सर्वांनी कामाला लागायचं. ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जो कोण पदाधिकारी त्या गावातला असेल, जो कोण त्या विभागातला असेल आणि जो कोण पदाधिकारी तिथल्या ग्रामपंचायतीमध्ये काम करणार नसेल तर त्याला पण लगेच ग्रामपंचायती झाल्या पद्धतीने केलं. ठीक आहे, आपण समजू शकतो की बाबा काही ग्रामपंचायती असे वर्ष विरोधाकडे आहेत, परंतु काही ग्रामपंचायती अशा त्या शिवसेनेच्या बालेकिल्लाही पण आहेत. म्हणून आपल्याला त्या ग्रामपंचायती आपल्या साबूत ठेवून आणि विरोधकांच्या ज्या ग्रामपंचायती आपल्याकडे कसं यायचं आहे. आता ठीक आहे, महायुती आहे, झोपून होतं, उद्या राजकारणात काय होईल काय कोण सांगू शकत नाही. आजचा कार्यकर्ता उद्या दुसऱ्या दिवशी कुठं असेल हे आम्ही पण सांगू शकत नाही. म्हणून जे काही आज पदाधिकारी आपण नियुक्त करतोय त्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये कुठलीही तक्रार येता कामा नये आणि तक्रार येता कामा नये. याचं कारण एक असं आहे की बाबा ज्या वेळेला आम्ही तुमच्याकडे जबाबदारी देतो त्यावेळेला पहिलं तुम्हाला तुमचं गाव सांभाळायचं आहे, नंतर तुमचा असणारा आजूबाजूचा परिसर सांभाळायचा आहे, नंतर तुमचा विभाग या ठिकाणी सांभाळायचा आहे. आणि त्या जबाबदारीच्या जोरावरती आज पक्ष नेतृत्वाने ही जबाबदारी तुमच्या सर्वांकडे दिलेली आहे. जरी मी आज युवा सेनेचा सचिव असतो, महाराष्ट्र राज्याचा कोर कमिटी सदस्य असतो, तरी मी पक्षाच्या कुठलीही मिटिंग किंवा कुठलाही कार्यक्रम या ठिकाणी शक्यतो चुकवत नाही म्हणजे नाही. कारण की पक्षाने आपल्याला दिलेली जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण या ठिकाणी पार पडत असतो. आज ज्या वेळेला पक्ष नेतृत्वाने आपल्याला काही जबाबदारी दिल्यास त्या जबाबदारी पूर्ण या ठिकाणी पार पाडलेली आहे. आता चिपळूण असेल, मंडणगड असेल, दापोली असेल, खेड असेल, गोवाघर असेल, या बऱ्याचशा गोष्टींची घडामोडी थोडं आपल्याला करायची आहे. म्हणून जरा तुम्ही थोडासा इथला हा बालेकिल्ला आपला जर साबूत ठेवलं तर मला पुढे अजून काही ठिकाणी जाता येईल. आता पत्रकाराला अधिक काय बोलत